गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि इथं सकाळी सकाळी माझी टिफिनची तयारी चाललेली आहे. तर श्रीला स्कूलमध्ये पाठवायचं होतं तर त्याच्यासाठी टिफिन बनवायचा होता. आता भाजी काय बनवली नव्हती अजून, तर अगोदर म्हणलं कणिक मळून घ्यायची आणि नंतर मग भाजी बनवायची होती. तर भाजी कारलं बनवणार होते आणि मग श्रीला फक्त टोमॅटो केचप आणि चपाती देणार होते. तर त्याच्यासाठी फक्त आता बनवणार आहे आणि नंतर मग बाकीच्या चपात्या बनवून घेते. आणि सध्या गावाकडं पुराचं प्रमाण खूप वाढले आणि इकडं म्हणायला गेलं तर इकडं पाऊस नाही, काय नाही, फक्त गरमी आणि गरमीच आहे. आणि इकडं पूर वगैरे असं काय कधी येऊच शकणार नाही, कारण इकडं पाऊसच नसतोय. पावसाळा म्हणजे नसतोय जास्त, त्याच्यामुळं पुराचा तर काही प्रश्नच येत नाही. आणि पाऊस म्हणलं तर कधी तर पाऊस येतो, लगेच ऊन पण पडतं. त्याच्यामुळं जास्त असा कंटिन्यू काय पाऊस पडतच नाही. पडला तर एक तास, 1.5 तास, 2 तास असा पाऊस पडतो आणि नंतर लगेच मग ऊन पण पडतं. तर चला आता इथं चपात्या बनवून घेते मी आणि आता फक्त त्याच्यासाठीच फक्त एक चपाती बनवणार आहे. नंतर नाश्ता म्हणजे फक्त चहा बनवायचा आहे. तर श्रीला अगोदर आंघोळ घातली, नंतर त्याचं आवरलं आणि मग मी इथं चपात्या बनवायला घेतलेत. तर आता इथे मी एकच चपाती बनवून घेतली आणि बाकीचं पीठ वगैरे मी तिथंच साईडला ठेवलं. म्हणलं नंतर लगेच उर्वीला आंघोळ वगैरे घातली की मग चपात्या बनवायच्या. भाजी बनवायची होती, तर आज कारल्याचीच भाजी बनवणार आहे. तर आणून ठेवली होती 2-3 दिवस झालं, पण बनवायला काही टाईम भेटला नव्हता. तर इथं चपाती बनवून घेतली त्याच्या टिफिनसाठी आणि इथं मी चहा ठेवला. अजून श्रीच्या पप्पांची आंघोळ काही झाली नव्हती आणि त्यांनी पण काही चहा पित नाही, त्यांच्यासाठी कॉफी बनवायला लागते. तोपर्यंत मी आमच्यासाठी फक्त इथं चहा ठेवला. आता चहा बिस्किट खायचं आणि नाश्ता बनवायचा म्हणलं तर सकाळचा नाश्ता बनवा, त्याचा टिफिन बनवा, नंतर त्याचं आवरायचं, त्याच्यामुळं वेळ जातो. त्यामुळं नाश्ता काय एवढा जास्त बनवत नाही. तर आता इथं चहा बनवून झाला आहे. आता चहा बिस्किट किंवा ब्रेड पण आणलेले होते, तर आता खाऊन घेते आणि नंतर मग बाकीचं कामाला सुरुवात करते. तर दूध पण आणून ठेवलं होतं. आता दूध गरम करायचं होतं, त्यामुळं मी तिथं साईडला ठेवलं. तर इथं श्रीचे पप्पा चालले होते आंघोळीला, तर आमचा तोपर्यंत नाश्ता होतोय. आता म्हणलं त्यांना नंतर मॅगी वगैरे काहीतरी बनवायची. तर आता इथं श्रीच्या पप्पांना मॅगी बनवून दिली, ते दुकानात गेले आणि नंतर मग मी इथं भाजी बनवायला घेतली. तर आज थोडंसं म्हणलं वेगळ्या पद्धतीनं करून बघूया. ही पण रेसिपी मी अशी यूट्यूबवरच बघितली होती. तर आता असं बारीक बारीक काप करून घेतलं कारल्याचं, त्याच्यातलं बी बाजूला काढून टाकलं आणि इथं सगळी कारली चिरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून धुवून घेतलं. आणि आता इथं तेलाच्या डब्यातलं तेल संपलं होतं, तर इथं मी तेल ओतून घेते. तर तेलाचा लिफाफा आम्ही आणतो आणि असं केनामध्ये ओततो. आणि गावाकडं कसं तेलाचं डब्बं आपण तेलाचा डबा मोठा आणतो, तर इकडं तसं तेलाचं डबं काही भेटत नाही. त्याच्यामुळे 1 किलोचं तेलाचं लिफाफा आणून आम्ही त्याच्यामध्ये ओततो. तर आता इथं मी कारल्याची भाजी बनवायला घेतली आहे. तर इथं मी अगोदर कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि कारले जे चिरून काप केलेले होते तर ते तळून घेतले अगोदर. आणि त्याच्यानंतर इथं अद्रक लसूण पेस्ट, कांदा असा पूर्ण भाजून घेतला. आता तळल्यानंतर त्याच्यातला कडूपणा जातो असं म्हणते, म्हणून मग मी इथं तळून घेतले. आणि इथं आता तर ही चिंचेची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेते थोडी. तर आपण चिंच पण टाकतो कारल्यामध्ये. मग ही पेस्ट आम्ही त्या दिवशी रिलायन्स मार्टला गेलो होतो तर त्यावेळेस आणली होती, तर ती थोडी त्याच्यामध्ये टाकून घेतली. तर आता ही पाणीपुरीसाठी हे सुद्धा आपण यूज करू शकतो. पाणीपुरीसाठी आपण गुळ आणि चिंचेचं गोड पाणी बनवतो, तर त्यासाठी वापरले तरी चालते. तर इथं बारीक कोथिंबीर कट करून भाजीमध्ये टाकली आणि वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून इथं भाजी शिजत ठेवली मी. ती तू काय घेतलंय तू? हा, कणिक घेतली ना खेळायला? तू टीव्ही बघती? दादा कुठे आहे? दादा हा टाकते, नाही तोंडात घालायचं, नाही ना घ्यायचं. हाय कर, हाय. इकडं बघ, तुझं हेड कुठं आहे ग? हेड आहे ते, इकडं बघ की हेड. नोज कुठं आहे बरं तुझं? नोज कुठं आहे? कुठं आहे दाखव की मला नोज. आई गो, तिथं आहे नोज. आईज मांडी घालायची ना. मांडी घाल, मांडी घाल की तू. हा, मांडी घालायची.
मांडी घाला, मांडी घाल म्हणलं पाय पुढे घेऊन बसती आहे ना. आमची उलवी लय आगाऊ झाली. टीव्ही बघती तू. चला आम्हाला करायचा आहे स्वयंपाक. तर इथं मी राहिलेल्या चपात्या बनवून घेतल्या आणि गॅस आता पुसून घेते. आता भांडी पण स्वयंपाकाची राहिलेली ती घासून पण घ्यायची आहेत. भाजी वगैरे तर मी मगाशीच बनवून ठेवली अगोदर आणि राहिलेल्या चपात्या इथं बनवून घेतल्या. आता श्री आणि श्रीचा पप्पा पण येतील. 12:30 वाजत आल्या होत्या आणि स्वयंपाक थोडासा लेट झाला आहे माझा आज. तर आता इथं श्री स्कूलमधून आलाय. आता करायचं आहे जेवण आणि त्याची बॉटल काल स्कूलमध्येच राहिली होती आणि आणल्या इथं मला दाखवत होता आज आणली आहे म्हणून. आणि येता पप्पानी माझा घेऊन आले त्याच्यासाठी. तर आता इथं उर्वी पण मागत होती आणि त्याला काढायला येत नव्हतं तर कसा पायात धरून काढतोय बघा. तर चला आता जेवण करून घेतो आणि तुम्ही सुद्धा या सर्वांनी जेवण करायला. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.